नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा. 11 जानेवारीला शिवतीर्थावर होणार जाहीर सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची माहिती. बिनविरोध मार्गाने चालल्यानं काही जणांना मिरच्या लागल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला. जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता. मंत्री मुरलीधर मोह आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. ज्येष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचं निधन. मंगळवारी अकोल्यात हिदायत पटेल यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला. उपचारादरम्यान काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू. संभाजीनगरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न. मध्यरात्री राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा झाला होता प्रयत्न. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न करणारा भाजपाचा कार्यकर्ता. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप. अजित पवारांच्या पक्षालाही आमचे विचार मान्य करावे लागतील. भाजपा नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य. महायुतीचा आज जाहीरनामा प्रकाशित होण्याची शक्यता. मुंबई फास्ट सुपरफास्ट नावानं जाहीरनामा प्रकाशित होण्याची शक्यता. संतोष धुरीच्या भाजप प्रवेशानंतर छुपे लोक उघडपणे गेले. आदित्य ठाकरेंची धुरींवर टीका. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्तात्रय पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत पक्षप्रवेश. लातूरच्या बाबळगावात रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन. विलासराव देशमुखांवर केलेल्या वक्तव्यामुळे देशमुख समर्थकांनी रवींद्र चव्हाणांच्या पोस्टरला जोडे मारत केलं आंदोलन. सावरकरांचे विचार न मांडणाऱ्या अजित पवारांना सत्तेतून दूर करा. खासदार संजय राऊत यांचा भाजपाला टोला. कोल्हापूर मनपासाठी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित होणार. जाहीरनाम्याचं प्रकाशन सतेज पाटलांच्या उपस्थितीत होणार. जितेंद्र आव्हाडांच्या उमेदवाराला शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना धमकी दिल्याचा आरोप. प्रचारादरम्यान दगडफेक करू अशी धमकी दिल्याचा आरोप. अभिजित पवार यांनी केला आरोप. अंबरनाथ नगर परिषदेत भाजपाची काँग्रेस सोबत युती. सर्वाधिक जागा असूनही शिंदेची शिवसेना सत्तेबाहेर. भाजपा नेते रामाचं नाव घेऊन रावणासारखे वागतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.